मंडळी नमस्कार, मी तुमचा मित्र विकास दरेकर. आपण आहे गुजरात आणि कच्छ भुजच्या या ट्रिपवरती. आणि इथं तुम्हाला सांगतो, आता आल्यानंतर आहे ना, हे वातावरण तो झेंडा पाहिला असेल तुम्ही पाठीमागचा. आणि हे माझ्या पाठीमाग काय दिसतं माहिती आहे का, हे स्मृतिवन. म्हणजे 2001 मध्ये जो भुजमध्ये हे भुज शहर पूर्ण जमीनदोस्त झालं होतं. आर्थिक म्हणजे भूकंप आला होता आणि त्याच्यातून हे शहर कसं उभं राहिलं, काय झालं, कशा कशा घटना घडल्या आणि आता ते भूकंप कसा होतो, काय काय, हे सगळे या स्मृतिवनमध्ये. तर आपण आहे ना मंडळी हे पाहणार आहे आता स्मृतिवनमध्ये. चला माझ्याबरोबर. कारण काय माहिती का, हे फार म्हणजे भयंकर घडलं होतं आणि आता त्यांनी ते कसं उभं केलं हे आपल्याला व्यवस्थित पाहायला भेटेल. चला माझ्याबरोबर आपण जाऊया म्युझियममध्ये. आपल्याला तिकीट काढायला लागतं बघा. हे जवळपास आहे ना 300 रुपये पर हेड तिकीट आहे. आणि इकडं पाठीमागे आहे ना, हे बघा क्राऊड, ही सगळी लोक इथं जमा झालेली आहेत. आणि हे लॉट वाईज सोडतात इथं. हे 29 म्हणजे बराच वेळ अजून लागणार आहे. जवळपास 1 तास वेटिंग करावं लागेल स्मृतिवनमध्ये, तेव्हा कुठं आपल्याला एंट्री भेटणार आहे. तर मंडळी काय होतं आहे नाही का, सोडला अगोदर तर आपण प्रयत्न करू. इथे ना मंडळी 300 रुपये तिकीट देऊन आता वेटिंग आहे बा. आता करू तोपर्यंत फोटोशूट वगैरे मस्तपैकी इथं काहीतरी. आणि मग पाहू काय. तोपर्यंत इथं तुम्हाला आहे ना यायचं कसं ते सांगतो. एकदा एंट्री इथं आपण भुजमध्ये आलं की स्मृतिवन आहे. स्मृतिवनमध्ये तुम्हाला सकाळी 10 वाजता चालू असतो. आणि लक्षात ठेवा सोमवारी बंद आहे बरं का. पाठीमागे झेंडा पाहतोपर्यंत म्हणजे सोमवारचं पूर्ण बंद असतं, मंगळवारपासून चालू असतं. आणि एंट्री केली की सेकंड फ्लोअरला यायचं, तिकीट काढायचं. तिकीट काढल्यानंतर असे नंबर आहे बघा, हा 29 नंबर दिसतो इथं बघा नाही का. आणि किती वाजता इथं तुम्हाला आतमध्ये सोडलं जाईल तिथं सांगतात. त्यानंतर पाहायला सुरुवात करायची. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आतलं सगळं काय काय दाखवतो. हां चला बाय बाय. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, बाय बाय, फॉलो करा.